अहिल्यानगर शहरातील कल्याण महामार्गावरील सीना नदीवरील पुलाचं काम गेली 3 वर्षांपासून सुरू असून अद्याप पूर्ण झालं नाहीये। पावसाळ्यात सीना नदीला पूर आल्यानंतर हा पूल 2-2 दिवस वाहतुकीसाठी बंद राहतो। त्यामुळे कल्याण रोड परिसरातील नागरिकांची दळणवळणाच्या दृष्टीने मोठी गैरसोय होत असल्याची बाब सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट युवराज शिंदे यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्या निदर्शनास आणून दिली। आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय, कल्याण महामार्ग ते वारुळाचा मारुती रस्त्याला जोडणाऱ्या पर्यायी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून त्यावर मुरुम टाकण्याची मागणी करण्यात आली। सध्या हा रस्ता मातीचा असून पावसामुळे चिखल आणि पाणी साचत असल्याने वाहन चालक आणि नागरिकांना मोठी कसरत करावी लागते आहे। अनेकदा येथून वाहनं घसरून अपघात होण्याच्या घटनाही घडल्या आहेत। मागील वर्षी पुराच्या पाण्यात एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडली होती। अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी पर्यायी रस्ता तातडीने वाहतुकी योग्य करणं आवश्यक असल्याचं युवराज शिंदे यांनी निवेदनात म्हटलंय। तसेच येत्या 8 दिवसात पर्यायी रस्त्याची दुरुस्ती करून मुरुम टाकण्यात आला नाही तर मनपासमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू असा इशारा युवराज शिंदे यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदनातून दिलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।